नमस्कार. ज्या विद्यार्थ्यांनी माझं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे अशा सर्वांचंच मी माझ्या गणिताच्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या माहितीसाठी सांगते की माझं दुसरं सुद्धा एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे उर्मिला विथ सायन्स. त्यावर माझे फक्त सायन्सचे व्हिडिओज आहेत आणि हे जे आहे ते गणिताचं चॅनल आहे. त्यानंतर जे नवीन आहेत तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे चॅनल, आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. तर आतापर्यंत आपण अँगल्स मध्ये पाहिलेलं होतं, कोटी कोण झालं. आता पूरक कोण पाहायचं आहे. संलग्न कोण मी शिकवलेला आहे, कोटी कोण शिकवलेले आहे. जर शिकवले नसेल तर माझ्या चॅनलवर जा. चॅनल म्हणजे सेल्फी असलेल्या आयकॉनवर क्लिक करा, तिथे होम व्हिडिओजवर क्लिक करायचं आणि तुम्हाला बस व्हिडिओचा म्हणजे तुम्हाला अक्षरशः खजिना सापडेल. आणि तुम्हाला म्हणतात ना की खजिना काही सहजासहजी सापडत नसतो, खजिना फार मशागत करून मिळत असतो. तर तसंच माझे व्हिडिओज तुम्हाला सहजासहजी ढेर सारे व्हिडिओज तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्हाला आधी सेल्फी असलेल्या आयकॉनवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर मग तुम्हाला सेल्फी असलेल्या आयकॉनवर क्लिक करूनच तुम्हाला पुढे व्हिडिओजवर जावं लागेल. आणि व्हिडिओजवर गेल्यानंतर बस काय तुम्हाला व्हिडिओ फक्त माझे दिसतील आणि सर्व मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ. तर आता आपण पाहणार आहोत पूरक कोण. तर पूरक कोण म्हणजे काय? तर पूरक कोण हे पाहण्यासाठी आपल्याला अगोदर एक डायग्राम काढावी लागेल. माझ्याकडे लॉंग स्केल नसल्यामुळे मी याचा वापर करते. मी का नेहमी पाईपचा वापर करते माहिती आहे? हे पहा, माझा गुन्हा किती आहे, अर्धाच या पाईपपेक्षा. माझं बघा कोण मापक, कंपास पण माझा एवढाच आहे, अर्धाच आहे. आणि स्केल तर फारच छोटी आहे. स्केल पहा, स्केल तर एवढीच आहे. मग कधी कधी ना मी क्लासमध्ये पण छडीनच डायग्राम काढते. आता घरी असल्यामुळे मी या पाईपचा वापर करते. तर आता सुद्धा पाईपचा वापर करते. तर मी अगोदर ही रेषा काढते. ही रेषा काढल्यानंतर थोडीशी वाकडे तिकडे आला असेल तर समजून घ्या, परंतु तुम्ही मात्र डायग्राम छान काढा. तर हे बघा, आता हा पूरक कोण कशाला म्हणतात? पूरक कोण अगोदर नाव द्यावं लागेल. ए बी सी आणि इथे नाव देते सेंटरला डी. तर अशा प्रकारे आपण नाव दिलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, डायग्राम काढल्यानंतर लगेच नाव देऊन टाकायचे. तर आता ही पहा, ज्या पूरक कोणाची व्याख्या काय म्हणते? पूरक कोणाची व्याख्या म्हणते ज्या दोन कोणाचं माप जे असते ते 180 अंश असते, 180 डिग्री असते, तर त्यांना आपण सप्लिमेंटरी किंवा पूरक कोण असं म्हणत असतो. सप्लिमेंटरी कोण असं म्हणत असतो. म्हणजेच या दोन कोणाचं माप आता आपल्याला 180 आलंच पाहिजे. आधी आपण मोजून पाहूया. आपण आता हाताने डायग्राम काढलेली आहे, खरी म्हणजे कंपासच्या सहाय्याने काढलेली आहे का कोण मापकाच्या सहाय्याने काढलेली नाही, पण तरी पण अंदाजे काढलेली डायग्राम बघू आपण मोजून करेक्ट 180 अंश येते की नाही. ते आली नसली तरी तुम्ही समजून घ्या की 180 अंश आहे. तर बघू आपण. आपण हा कोण मोजत आहोत, सी डी आणि बी. सी डी बी ह्या रफ आकृत्या काढत राहा. सी डी बी आकृत्या काढत असताना डी वर आपला 0 डिग्री ठेवायचा आहे. तर आता आपल्याला समजून जायचं की हा कोण कोणता आहे. आकृतीने समजायचं की हा लघु कोण दिसत आहे. मग लघु कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा लहानच असते. मग याचं पण माप 90 पेक्षा कमीच यायला पाहिजे, असं आपण आपल्या आधी डोक्याने विचार करायचा. पहा याचं माप किती आलेलं आहे. थोडं ऍडजस्ट करते. हे पहा 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हे 4 74. म्हणजे याचं माप जे आहे ते 74 आलेलं आहे. 74 डिग्री आलेलं आहे. किती आलेलं आहे? 74 डिग्री. या कोणाचं जे माप आहे ते 74 डिग्री आलेलं आहे. मग 180 मधून जर आपण 74 जर मायनस केलं तर किती राहते? 60 आणि हे 1 म्हणजे 106 अंश तर यायलाच पाहिजे.
मग हा कोण पहा बरं, सगळं बारकाईने नीट जर पाहिलं तर हा कोण बघा, ए डी आणि इथे कोणता बिंदू आहे, सी, सी डी ए. हा कोण तुमच्या लक्षात येत असेल की हा कोण कोणता आहे, हा कोण आहे विशाल कोण. म्हणजेच याचं जे माप आहे ते 90 अंशापेक्षा जास्तच येणार आहे. तरी आपण मोजून पाहूया. मग आता हा कोण मोजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा, मग मी इथे ठेवते 0 डिग्रीवर. झिरो डिग्रीवर ठेवून आपण मोजायचं आहे. पहा इकून मोजावं लागेल कारण की तो कोण तिकडे आहे ना, हा याचा 10 20 30 40 50 60 70 80 90 100 105 आणि इथं बरोबर आहे पहा 106. बघा डायग्राम पहा किती, म्हणजे किती आपण डायग्राम पाईपने जरी काढल्या तर आपण जर फार मनातून जर डायग्राम काढल्या तर त्या डायग्राम ह्या परफेक्ट येतात. तर याचं सुद्धा माप किती आलेलं आहे, 106 अंश आलेला आहे. तेव्हा आपण काय म्हणतो की हे जे दोन्ही कोण आहेत ते एकमेकाचे पूरक कोण आहेत. म्हणजे कोटी कोणामध्ये काय असतं की दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश येते आणि पूरक कोणामध्ये दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश येत असते. असंच लक्षात ठेवायचं. आणि कोटी कोणासारखं याच्यात सुद्धा वेगवेगळ्या जोड्या काढाव्या लागतात. एकत्र डायग्राम काढा म्हटलं तर एकत्र अशी काढायची. आणि जर प्रश्न असेल, समजा क्वेश्चन असेल समजा तुम्हाला असा, 80 अंश मापाचा पूरक कोण काढा, पूरक कोण काढा, हा जर प्रश्न असेल, मग तुम्हाला जर तोंडी काढता येत नसेल तर आपण इथे असं लिहायचं, पूरक कोण बरोबर, पूरक कोण हा किती आहे 80 डिग्री प्लस एक्स, जो कोण काढायचा आहे त्याचं माप एक्स मानूया. पूरक कोण किती असते, दोन कोणांच्या मापांची बेरीज 180, हे 80 प्लस एक्स. एक सामायिक समीकरणामध्ये त्या नियम लागू करायचा, 180 वजा 80 अंश. हा जर माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पहा समीकरणाचा आणि तुम्हाला त्याच्याहून हे लक्षात येईल मी कसं केलं ते. 100 अंश, 100 अंश म्हणजेच आपला दुसरा जो पूरक कोण आहे तो किती आलेला आहे 100 अंश. 80 अंश मापाचा पूरक कोण किती आलेला आहे, मग 100 अंश हा पूरक कोण याचं आलेला आहे. 100 आणि 80 ची बेरीज करा, किती येते 180. म्हणजेच हे दोन्ही पूरक कोण आहेत. अगोदर हे माप काढल्यानंतर जर तुम्हाला डायग्राम काढा म्हटले तर तुम्ही डायग्राम सुद्धा सहज काढल्या पाहिजेत. ही अशी सहज डायग्राम काढायची. स्केलचा वापर केला, थोडं मी छोटा डायग्राम काढते. इथे नाव देते एस टी. कोण माप कसा वापर करायचा, अगोदर 100 अंशाचं माप काढायचं. पहा 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 पहा इथे इथे इथे. म्हणजे जर तुम्ही जर असे खून जर व्यवस्थित करत राहिले तर तुम्हाला तुमचा जो कोण जो निघतो तो एकदम परफेक्टच निघणार. त्यानंतर गुणेच्या सहाय्याने सांधून घ्या. त्याला आपण नाव काय देणार, JST. JST हा किती अंशाचा कोण काढला आपण 100 अंश. म्हणजे हा जो कोण काढलेला आहे तो 100 अंश मापाचा. मग याची जोडी म्हणजे हा पूरक कोण काढलेला आहे. मूळ कोण कितीचा होता 80 अंशाचा. मग 80 अंशाचा पण याचा जोडीदार काढायचा आहे आपल्याला. हा जोडीदार आपण दुसऱ्या कलरनं काढायचा का, बघू ब्लॅक चालतो का. थोडा छोटा काढते मी. एक्स वाय. आता आपल्याला किती अंशाचा कोण काढायचा आहे, मूळ कोण 80 अंशाचा. इथे ठेवून द्यायचं. पहा 10 20 30 40 50 60 70 80 खून करायची. त्यानंतर रेषा सांधून घ्यायची.
वॅल्यू झेड हे आहे 80 अंश, म्हणजे एम कोन ZXY इक्वल टू 80 डिग्री. आणि हा कोन कोणता आहे? एम कोन JST इक्वल टू 100 डिग्री, म्हणजे 100 अंश. अशा प्रकारे आपण पूरक कोन जे आहेत ते काढलेले आहेत. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही आकृत्या पाहू शकता. आणि यावर आधारित स्वाध्याय तुम्ही 16-17 सोडवायचा आहे. हे पहा, पूरक कोन दिसत आहेत का? पूरक कोन काढलेले. हे पहा, हा कोन, हा कोन. त्यानंतर हे पूरक कोन कसं काढायचं ते थोडंसं तुम्ही व्हिडिओ पॉज करत राहा आणि हे सर्व लिहून काढण्याचा प्रयत्न करत राहा. त्यानंतर ही एकत्र डायग्राम काढलेली. मग आता जे मी शिकवलेलं आहे त्यावर आधारित सराव म्हणजे तुम्ही 17 सोडवायचा आहे. आणि जर मी तोंडी जर विचारलं जर 40 अंश असेल तर त्याचा पूरक कोन किती येईल मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. 40 अंशाचा पूरक कोन किती येतो ते. आणि त्यानंतर तुम्ही हा स्वाध्याय सुद्धा सोडवायचा आहे. 40 अंशाचा आधी कोन काढायचा, जो पूरक कोन आहे त्याची सुद्धा तुम्ही ती आकृती काढायची आहे. अशा प्रकारे आपण इथे थांबूया पूरक कोनापर्यंत. पुढे मी दुसरं पार्ट घेऊन येते, त्यामध्ये आपण लगेचच मी पार्ट घेऊन येते विरुद्ध किरण हा एक भाग घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा, स्वाध्याय सोडवा आणि स्केलचा कंपासचा वापर करून आकृत्या काढण्याचा प्रयत्न करा. आकृतीची फिनिशिंग आली पाहिजे, डबल रेषा दिसली नाही पाहिजे. खूपच डार्क रेषा असली की त्याचे मार्क कट होतात, त्यामुळे डबल घोटू रेषा बिलकुल काढायचं नाही. आता इथे माझे स्केच पेन हे फेंट झालेले असल्यामुळे मी तुम्हाला दिसावं म्हणून थोडंसं डार्क करत आहे, परंतु तुम्ही तसं बिलकुल करायचं नाही. एकदाच लाईन काढायची, ती एकदम शार्प आणि फिनिशिंग लाईन असली पाहिजे तुमची. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज तुमच्या मॅडमसाठी लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही.